वरिष्ठ नेत्यांचा आणि समर्थकांचा वाढता दबाव आणि विस्मरणाचा आजार ह्यामुळे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी आगामी अध्यक्ष निवडणुकीतून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून माघार घेतली आहे। रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेल्या महिन्यात टीव्हीवर जाहीर चर्चेत बायडन यांच्या खराब कामगिरीने त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण झाले होते। या चर्चेत 81 वर्षाचे बायडन अनेकदा काय बोलत होते ते त्यांनाच कळत नव्हतं। रविवारी एक्सवर एका पोस्टमध्ये बायडन यांनी अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या मागे आपले वजन टाकले आहे। यात ते म्हणतात की 2020 मध्ये कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात मी घेतलेला निर्णय सर्वोत्तम होता। आज मी कमला यांना यावर्षी पक्षाची उमेदवारी देण्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि समर्थन देऊ इच्छितो। परंतु बायडन यांनी जरी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला असला तरी हॅरिसबाई आपोआप डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार बनू शकत नाही। नवीन डेमोक्रॅटिक उमेदवाराची निवड कशी केली जाईल? अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष या दोन प्रमुख पक्षांचे समर्थक आणि नेते त्यांचे अधिकृत उमेदवार निवडतात। पक्षांच्या अधिवेशनात उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाते। देशभरातील पक्षांचे सदस्य व प्रतिनिधी त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी एकत्रित येतात। अमेरिकेत प्रमुख पक्ष विविध राज्यांमध्ये प्रायमरी पद्धतीने उमेदवार निवडीसाठी पक्ष सदस्य व नेत्यांचे मतदान घेतात। या प्रायमरी मतदानात पक्ष सदस्य थेट उमेदवारांसाठी मतदान न करता त्यांचे प्रतिनिधी निवडतात। पक्षातून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक व्यक्तीला प्रायमरीमध्ये निवडून आलेल्या या प्रतिनिधींचा बहुमताने पाठिंबा मिळवावा लागतो। डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सुपर डेलिगेट्स नावाची पक्षातील प्रतिनिधींची एक श्रेणी आहे। यांच्या मताला सर्वसामान्य पक्ष सदस्यांपेक्षा अधिक वजन असतं। पक्षाच्या सामान्य सदस्यांनी निवडून दिलेल्या उमेदवारालाच त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं काही बंधन त्यावर नाही। उमेदवारी प्रक्रियेत लोकप्रिय पण अनिष्ट व्यक्तीला उमेदवारी मिळण्यापासून रोखण्यासाठी सुपर डेलिगेट्स नेमण्यात आले। राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच्या नामनिर्देशन प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। पक्षांतर्गत मतदानाच्या पहिल्या फेरीत कोणीही उमेदवार विजयी न झाल्यास हे सुपर डेलिगेट्स नंतरच्या फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवारासाठी मतदान करू शकतात। जोपर्यंत एखादा उमेदवार पुरेसा पाठिंबा मिळवत नाही तोपर्यंत मतदान सुरूच असतं। आता प्रश्न असा आहे की कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळेल का? बायडन यांनी जरी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला असला तरी हॅरिस यांच्या व्यतिरिक्त कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम, कॅटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर आणि इलिनॉयचे गव्हर्नर जेबी प्रित्झकर हे काही संभाव्य डेमोक्रॅटिक उमेदवार आहेत। अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे निवडणूक नियम व पद्धती वेगवेगळे आहेत। ओहायो राज्याच्या कायद्यानुसार राजकीय पक्षाला त्यांच्या अधिकृत उमेदवाराचे नाव 7 ऑगस्टपर्यंत निश्चित करावे लागते। तसे न केल्यास त्या उमेदवाराचे नाव निवडणुकीच्या मतपत्रिकेवर छापले जात नाही। त्यामुळं आता इतक्या कमी वेळात नवीन नावांवर विचार करण्यात वेळ न दवडता कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे एकमुखी पाठिंबा दिला जाऊ शकतो। बायडन यांच्या माघारीनंतर आता पुन्हा प्रायमरी निवडणुका घेण्याऐवजी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पक्ष सदस्यांना इंटरनेट आधारित मतदान सुविधा दिली जाईल अशीच चर्चा आहे। पक्षाच्या येणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुद्धा बहुमताने उमेदवाराची निवड केली जाईल अशी चिन्ह आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांचे पारडे आधीच जड झाले आहे। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट सुद्धा आहे। अशा परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कोणता उमेदवार रिंगणात उतरवला जाईल याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाल्यास डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरतील। ह्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।